नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने टाकळी येथे आयोजित करण्यात आलेले कायदा प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. केसी सोसायटीच्या एस मनियार विधी महाविद्यालय जळगाव यांच्या विधी चिकित्सालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता टाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांना विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून हुंडाबळी, कौटुंबिक हिंसा, फसवणूक, भोंदूबाबांकडून होणारी पिळवणूक यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ थर न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग धरणगावचे आशिष सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रमोद एन पाटील हे होते, तर तालुका विधी सेवा प्राधिकरण धरणगावचे सदस्य व इतर वकील बांधव यांची विशेष उपस्थिती लाभली. या उपक्रमासाठी टाकळी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सरपंच सौ सविता सुरेश कोळी, उपसरपंच मधुकर सुखदेव पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संजय गंगाराम जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन, प्राध्यापक BS पाटील, प्राध्यापक JV धुमाळे, प्राध्यापक डॉक्टर विजेता सिंग, प्राध्यापक डॉक्टर ज्योती भोळे, प्राध्यापक स्वाती लोखंडे, वरिष्ठ लिपिक भूषण चौधरी यांच्यासह वकील संघाचे सदस्य व गावचे जिल्हा परिषद शिक्षक शांताराम चैत्राम पाटील आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर युवाकुमार रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या शिबिरामुळे नागरिकांच्या कायदेविषयक शंकांचे निरसन होऊन कायद्याबद्दलची भीती दूर होण्यास मोठी मदत झाली असून अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.